अखेर मीनाक्षीताईंचा विजय झालेला आहे. काय प्रतिक्रिया द्याल? पहिला तरी हा विजय नेमका कोणाचा आहे? हा जनतेने दिलेला कौल आहे आणि आम्हाला जाणवत होतं, लोकांनी ठरवलंच होतं जनतेने की नाही यावेळी मीनाक्षी पाटणकर. निश्चितच तुम्ही भावुक झालेला पाहायला मिळाला. नेमकं हे अश्रू कसले म्हणावे लागतील? जेव्हा 2007ला एक सल होती, खंत होती जी पाटणकरांच्या, अनिल पाटणकरांच्या मनात होती, आज ती सल आज संपली असं मला वाटतं. हाच एक विजय मला वाटतं. ज्यावेळी नगरसेवक झाले अनिल पाटणकर तेव्हापासून त्यांना काम काम काम, बस कामाशिवाय दुसरं काहीच नाहीये. त्यांना प्रत्येक जण सकाळी 9 वाजले की कामाची सुरुवात व्हायची. नेमका आता हा विजय झालेला आहे तुमचा, कोणाला श्रेय द्याल? पाटलाच्या जनतेला, ज्या जनतेने स्वाभिमानानं आणि पैशाला भीक न घालता त्यांनी मग काही लोकांनी तर असं दाखवून दिलं ना की तू देतोस तर घेतोय, तुझ्या बापाचे नाही वाटत आहे. हे पण जनतेचाच पैसा आहे, पण त्याला त्याची जागा दाखवून दिली. कारण सत्तेचा माज आणि पैशाचा नाद ह्या दोन गोष्टी एकत्र आल्यानंतर ना जे काय बघायला मिळतं ना, हे आज घडलेलं आहे. अखेर मीनाक्षी पाटणकर ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातून उमेदवार ज्या उभ्या होत्या त्या आज दणदणीत म्हणजेच भारी मतांनी विजयी झालेल्या आहेत. निकेश मोरेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. या विजयीकडे कसं बघता? कारण कठीण विजय होता, लढाई मोठी होती. लढाई मोठीच आहे. आता पुढचा टप्पा काढायचा आहे, लोकांची काम करायचं आणि विकासाची कामं करायची आहेत. मुख्यमंत्र्यांनी तुमच्यावर मोठा विश्वास ठेवला होता, अनेक भाषणांमधून तुमचा उल्लेखही त्यांनी केला होता. आता तर मी खरोखरची उतरणार आहे त्यांच्यासाठी आणि खरंच त्यांचा विश्वासाला कधी ठेच नाही लावणार. कार्यकर्त्यांना काय सांगाल? तर बघू शकता आपण या भारतीय जनता पक्षाच्या विजयी उमेदवार आहेत शीतल गंभीर. या शिवसेना भवनाच्या समोर त्यांनी रॅली काढलेली आहे आणि थेट शिवसेनेला आव्हान देण्याचं काम जे आहे ते शीतल गंभीरच्या इथून करण्यात येत आहे. उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई. तर तिकडे अकोल्यात मात्र अकोटमध्ये निवडणूक निकालानंतर राजकीय वाद पाहायला मिळाला. भाजपच्या पराभूत उमेदवाराकडून विजयी उमेदवारावर चाकू हल्ला करण्यात आला. वाद चिघळल्यानं दोन्ही गटाचे लोक आमने सामने आले. कार्यकर्त्यांकडून वाहनांची आणि दुकानांची तोडफोड करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात न आल्यानं पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज देखील केलेला आहे. शरद तुरकर या हल्ल्यात जखमी झालेत. रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. परिस्थिती मात्र नियंत्रणात असून तणावपूर्ण शांतता त्या परिसरात पाहायला मिळते. ते मित्रच आहे आणि एक जिंकला एक हारला, त्यामुळे त्यांचा काही वाद झाला. त्यामुळे जे दोन गट आहे एकच पक्षाचे ते आपसात आले होते आणि नंतर त्यांनी ज्यांची काही मारहाण झाली आहे ते आता सध्या स्टेबल आहे, काही जास्त अडचण नाही आहे. आमचा पोलीस बंदोबस्त तैनात आहे आणि यांची मागणी आहे की त्यांच्यावर म्हणजे जे काही झालेलं आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. तर आम्ही जे काही कायदेशीर प्रक्रिया आहे FIRची आणि नंतरची जे कायदेशीर प्रक्रिया आहे ते आम्ही आता सुरू करत आहोत. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.